नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची प्रोफाईल जरी आपण अपडेट केलेली असेल तरी त्याच्यातली जी माहिती दरवर्षी बदलत असते ती माहिती आपल्याला अपडेट करायची, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। तत्पूर्वी थोडं आपल्या मानधनासंदर्भात बोलते। बघा, आज 8 एप्रिल येऊन गेली तरी देखील आपल्याला राज्याचा नाही, केंद्राचा नाही आणि प्रोत्साहन भत्ता देखील नाही। त्याच्यामुळे विषय हा खूप गांभीर्याचा आहे। त्याच्यामुळे आत्ता जर इतका उशीर होतोय तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता केंद्र आणि राज्य दोघं मिळून एकत्र जर रक्कम आली तर खूपच बरं होईल। आपल्या खूप साऱ्या ताईंच्या अशा पण कमेंट आहेत आणि खरोखर आहे की एकाकी कुटुंबावर आपल्या सगळ्या जगणाऱ्या ताई आहेत आणि हा विषय जर म्हटला तर खरंच गंभीर आहे। कारण की कमी मानधनावर महिना चालवायचा आणि परत एक महिनाभर त्याची वाट बघायची, तर त्याच्यामुळे आता जरा उशीर होतोय। जर उशीरच होत असेल, केंद्र राज्य आणि प्रोत्साहन भत्ता हा जर एकत्र मिळाला तर नक्कीच आपल्या सगळ्या ताईंना त्याचा आनंद होईल आणि त्याचा लाभ देखील होईल। मुळात जे केंद्र सरकारने किमान वेतन कायद्यानुसार आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तो लागू केला नाही तर खूप सारी खेदाची गोष्ट आहे असो ताईंनो, परंतु आता काही चांगल्या गोष्टी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणे माझं काम आहे। आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी पूर्ण आहेत का तर ते आपल्याला करून घेणं महत्त्वाचं आहे, कारण भविष्यामध्ये त्याच्यावरूनच आपला डाटा हा घेतला जाणार आहे। त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जी पण तुम्ही माहिती देत आहात स्वतःची, सेविका असेल मदतनीस असेल तर ती अपडेट ठेवा। तर बघा, आपल्याला त्याच्यासाठी कुठं जायचं आहे, अधिकचं चिन्ह मराठीमध्ये केलं असेल तर, इंग्रजीत जर असेल तर मोरचं चिन्ह, तर ह्या ऑप्शनवर आपल्याला जायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला सेविका आणि मदतनीस दोघांची प्रोफाईल आपल्याला मिळते। तर आधी आपण सर्वप्रथम सेविका ताई यांची प्रोफाईल बघणार आहोत। सेविका ताईची प्रोफाईल झाली का मग मदतनीस ताईची बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अंगणवाडी संदर्भात माहिती असेल तर ती लगेच मिळेल। तर बघा, आपल्याला प्रोफाईल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। इथं तुम्ही क्लिक केलं का सेविका ताईची माहिती मिळणार आणि त्याच्यानंतर मदतनीस ताईच्यासाठी आपल्याला खाली ऑप्शन आहे ते याच्यामध्येच, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते। तर आपल्याला प्रोफाईलवर क्लिक करायचं। तुम्ही म्हणाल की ताई आमची KYC झालेली आहे, मग आता आम्हाला काय करायचं आहे, तर बघा ताईनो, तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आपल्याला आपली प्रोफाईल एका वर्षात अपडेट करायची। मग ते कोणते बदल त्याच्यामध्ये आपण करू शकतो, कुठले बदल आपल्याला दरवर्षी करायचे ते पण व्हिडिओच्या माध्यमाने सांगते। प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता बघा, आपली KYC जी आहे ती पूर्ण झालेली आहे। कुठल्या तारखेला केलेले हे तुम्हाला दिसते। मग तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, हे जर आमचं सगळं KYC झालेलं आहे, आमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे, तर ताई मग आता आम्हाला काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला आता आपला वर्षाचा जो अनुभव असतो, दरवर्षी आपला एक अनुभव हा वाढत असतो। तुमचं जर शिक्षण बदलत असेल तर ते देखील बदलत असतं। जर तुम्ही शिक्षण करत असाल, जॉब करत असतानाच बाहेरून करत असाल तर नक्कीच त्याच्यात देखील बदल होतो आणि ते जर बदल झाला नाही, तो जशाचा तसा जर राहत असेल तो जशाचा तसा राहू द्या, परंतु अनुभव मात्र दरवर्षी एक वर्ष आपलं वाढत असतं। मग ते आपल्याला कसं टाकायचं आहे, तर बघा, आपल्याला वर इथं 3 डॉट आहेत त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला प्रोफाईल अपडेट करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेम पद्धत मदतनीस ताईची पण आहे, परंतु आपण ते देखील बघून घेऊ। आता आपल्याला प्रोफाईल अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करून तुम्हाला तो बदल करून घ्यायचा आहे। आता मी तिथं क्लिक करून बदल करते। त्याच्यानंतर जर तुमची इथं शिक्षण बदललं असेल, आता माझी आहे तीच डिग्री आहे, मास्टर पदवी, त्याच्यामुळे मला दुसरं करायची गरज नाही, परंतु तुम्ही 12वी असं झालेलं असलेलं लागणार सर, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल किंवा तुम्ही मास्टर डिग्री घेतली असेल तर तुम्ही याला क्लिक करून ते बदल करू शकता। तर याला क्लिक करायचं आणि बदल करायचे, तिथं ऑप्शन येतात। आता मी तुम्हाला अनुभवाचं जे आहे त्याच्यावर क्लिक करून दाखवते। आता बघा, माझा अनुभव 15 वर्ष झालेला आहे, त्याच्यामुळे मी 15 वर्ष टाईप करून घेत। तर असंच मला पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये करावं लागेल, कारण की मी मार्च महिन्याला माझी जॉईनिंग आहे। त्याच्यामुळे माझे अनुभव जो आहे तो 15 वर्ष झालेला आहे, म्हणजे 1 वर्ष वाढलेला आहे। असा आपला सगळ्यांचा वाढलेला असेल, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आत्ता आपण जेवढा वर्षाचा अनुभव असेल तेवढा, जर तुम्ही आता 1-2 वर्षात केलेलं नसेल किंवा मागच्या वर्षापासून आता केलं नसेल तर आता सगळ्यांनी तुमचा जसा अनुभव असेल तसं तुम्हाला करून घ्यायचं आहे। शिक्षणाचा तुम्हाला इथं बदल करायचा असेल तर इथे क्लिक करून देखील तुम्ही बदल करू शकता। बघा, शिक्षणाच्या ॲरोला क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर असं ऑप्शन ओपन होतं। त्याच्यामुळे तुम्हाला आता इथे निवडायचं, तुमची जर बॅचलर डिग्री झाली असेल, तुमचं ग्रॅज्युएशन, तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे। तुमची मास्टर पदवी झाली असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुमचं त्याच्याही वरचं म्हणजे डॉक्टरेट
शिक्षण झालं असेल, PhD केली असेल तुम्ही, तर तुम्ही याला ऑप्शन क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही कमी म्हणजे 10वी पर्यंत होता आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 12वी केली तर तुम्हाला माध्यमिकचं नक्कीच इथं क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुमचं शिक्षणाचा कॉलम बदलला असेल तरच तुम्हाला करायचं आहे. जर तुमचं तसं करायचं नसेल तर तुम्हाला ते काही करायची गरज नाही, ते जसं तर तसं राहू द्यायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. आता मी सबमिटवर क्लिक करणार. सबमिटवर क्लिक केलं गेलं आणि माझी प्रोफाईल ही अपडेट झालेली आहे. आता आपल्याला मदतनीस ताईची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची. हे बघा, AWS प्रोफाईल अद्ययावत करा. तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. मदतनीस ताईची प्रोफाईल अपडेट करायला बी सेम पद्धत आहे. आपल्याला 3 डॉटवरच जायचं आहे. अगदी सेम पद्धतीने तिचा देखील आम्ही एकाच दिवशी लागलोय, त्याच्यामुळे तिचा माझा अनुभव सारखा आहे. त्याच्यामुळे तिचं देखील मला 15 जे आहे ते वर्ष करून घ्यावं लागेल. शिक्षण तिचं आहे तेच आहे. त्याच्यामुळे आता आपण इथं 3 डॉटवर जाऊन प्रोफाईलला क्लिक करणार आहोत. सेम पद्धतीने आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अनुभवाच्या याच्यावर क्लिक करून, कारण शिक्षणाचा कॉलम जशाचा तसा आहे त्याच्यामुळे त्याच्यात बदल होणार आहे, परंतु अनुभव फक्त इथं 15 वर्ष करून घ्यायचे. तर 15 वर्ष करून झालेले आहेत. सबमिटवर क्लिक करणार. सबमिटवर क्लिक करताना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मदतनीस ताईचं देखील प्रोफाईल अपडेट झालेली आहे. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सेविकाताई आणि मदतनीस ताई यांना दरवर्षी वर्षातनं एकदा आपल्याला अनुभवासाठी अपडेट करायचं आहे. शिक्षण बदलत असेल तर तो बदल करायचा, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आपण खूप सारं काम करतो, परंतु आपल्या स्वतःचं देखील त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला अपडेट करायचं आहे. तर ताईंनो लवकरात लवकर करून घ्या. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगून झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.